आता वाजले रात्रीचे 10:15 आणि आम्ही बघा काय काम करतो. बघा तर हे इंजेक्शन काय करतात तुम्ही? बंद पडले ना ते. तर इंजेक्शन बंद पडले, तर याच्यावर आम्ही पाणी गरम करतो आणि चहा दूध जे असतं असे हलके म्हणजे जास्त नाही, पोळ्या हे ते नाही, पण दूध चहा आणि पाणी याच्यासाठी मी याचा वापर करते. पण आम्हाला काळजी पडली आहे गॅस लवकर संपल, तर हे जर नाही बोला गॅस लवकर संपणं हे जर नाही चालू केलं तर आजच खराब झाले ते. तर सकाळी ते ड्युटीला गेले होते, असं आले ड्युटीला, जेवण वगैरे झाले आणि यांची चालू फुल काम बघू शकता. किती वाजले रात्रीचे बघ ना. हां आता रात्रीची किती वाजले तुम्हाला टायमिंग दाखवतो. दिसते का ते तुम्हाला? दिसत असेल तर घड्याळीमध्ये तुम्हाला उलट दिसते आणि इकडे तेजू आणि यशस्वी पण झोपले आहे. कशा झोपल्यात वाकडं तिकडे, तर वाकडं तिकडे झोपल्यात त्या, तर त्या पण झोपल्यात आणि आमची चालू आहे अशी तयारी. घामाघूम झाली, गरमी होते. तर आता सकाळी आव्हाना ड्युटीवर जायचे, तर त्यामुळे ना ते आताच करतात सकाळची तयारी. पूर्ण खोलणार आहेत ते आणि बघणार आहेत नेमकं बंद का बरं. किती खराब झालं आहे आतमध्ये, जाळं हे चढले त्याला, कारण कधी खोलतच नाही ना. अशा प्रकारे बाप साफ करायला लागलो, किती जाळ झाले त्याला. तर आम्हाला जास्त दुकानात न्यायची गरजच नाही, आमची मेकॅनिकल घरी. त्याला आतमध्ये खूप जाळ झाले ना, पुसून घ्यावं लागतं, हे साफ करून घ्यावं लागतं. व्हिडिओमध्ये तुम्हाला हे जे ना ही खिडकी दिसत नव्हती, तर आम्ही ना घरी आणून होल पाडले याला आणि भिंतीला होल पाडून ही अशी खिडकी तयार केली आहे. तर त्याची मागं काय नका दिसते तुम्हाला. तर उन्हाळ्यामध्ये खूप गरमी होत होती आणि या रूमला ना एकच खिडकी, त्याच्यामुळे आम्ही होल पाडून बाहेरच्या साईडनं कूलर ठेवलेले आणि सध्या काही खिडकी काही बसवली नाही आहे. ते बोलले सध्याची अशी जाळी बसवा, तरी अशी जाळी बसवली आहे, बाहेर कूलर आहे, कारण पावसाळा चालू झाला आहे तरी खूप गरमी होती, त्याच्यामुळं कूलर चालूच आहे. तर तुमचा प्रश्न सुटलाच असेल की नेमकं हा बोगद्यासारखं काय दिसते, तर बोगद्यासारखं ते आम्ही खिडकी पाडली. भरभर असा आवाज येतोय, तर कूलर चालू आहे त्याच्यामुळे भरभर आवाज येतोय. आणि आम्ही गेलं आता 21 कुडावर पाहिजे त्यांना, तर रात्रीची 10:15 झाली, आता 10:30 होत आले साधारण. तर बघू शकता तुम्ही इकडं सकाळची काही सकाळी जे आहे ना, तर पाणी गरम कसं करायचं काय त्याच्यासाठी आम्ही आतापासून तयारी चालू आहे. ते बंद पडले त्याच्यामुळे आत्ता खोलले. आणि दरवेळी जे आहेत आपण दुकानात नेतो, दुकानदार काही ते इतके व्यवस्थित साफ करत नाही, त्यांचं ते आपलं काही झालं थोडंफार नॉर्मल तर ते बघतात आणि पॅकिंग करतात आणि देऊन टाकतात. चालू झालं ते बघा तुमचं काम झालं. पण आता आपण घरी खोललं त्याच्यामुळे आपल्याला कळालं की नेमकं त्याच्यामध्ये ती घाण झाली. तर मॅकॅनिकल घरचे मॅकॅनिकल आहो. चालू व्हायला पाहिजे, मोठ्यानं बोला, कूलरचा आवाज चालू आहे बरोबर. चालू व्हायला पाहिजे. चालू होईल तुम्ही हात लावला म्हणजे चालूच होईल. कशामुळे खराब झाली बरं ती? काय काय सावधानी बाळगायला पाहिजे ती चालू असताना? त्यात मीठ पडायला नको सांगू. पडले हे त्याचं रिझन माहिती नाही बरं का, कारण त्याच्या अगोदर पण एक वेळेस बंद पडलेलीच आहे अशी.
पण झालं असं की काल बोलत असताना चुकीनं माझ्याकडनं त्याच्यावर मीठ पडलं. म्हणजे असं त्याचे जे बटणं असतात ना तर ते निघलेत काय हे ना खूप जुनी झाली होती. हे असं साईडने पूर्ण चिकटपट्टी लावलं संसाराचा गाडा हा चाललाय. काय करणं चाललाय? संसाराचा गाडा चाललाय ढकलणं हा असा. आता कशाने साफ करायला लागले तुम्ही? कशाने साफ करता? ते जर बटनाचं जे निघलेलं नसतं ना ते आतमध्ये नसतं पडलं, पण चुकीनं पडलं ते माझ्या. आणि तिथं इंजेक्शन ठेवलेलं होतं. सकाळी टेस्ट करू. सकाळी टेस्ट करून आणायचं. तर इथं ना याने साफ केलं आहे. कशा ना थिनर. तर ते सुकायसाठी पॅकिंग करून ठेवता. गेला बघू शकता किती वाजले. 11 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत. आता झालं आहे. पण त्यांनी जे ना थिनरने साफ केलं तर त्यामध्ये मग ते सुकलं पाहिजे. ते फक्त पॅकिंग करणार पण चेक आताच नाही करायचे, सकाळी करणार आहे. तर बघू आता सकाळी मी तुम्हाला शूट करून दाखवेलच की चालू झाली का नाही. आता चालूच आहे पॅकिंग करणं. साफ केली पूर्ण. जाळे ते काढून टाकलेत. आता खूप जाळे झाले त्याला. दुकानदार असे साफ नाही करत पण त्यांचं काय ते असे पॅक करते देऊन टाकते. काय काय करतं असते. नट काय करायची. वाजले मला झोप आली. बघू शकतो माझे डोळे पण आहून मोड बसले. तुम्हाला झोप आली का? तर सकाळी किती वाजता जाते? 8:30ला जातात सकाळी आणि संध्याकाळी 7 वाजता येतात. हे की नाही? 7-7:30 वाजेपर्यंत येतात. तर आता त्यांनी ड्युटी करून आले. ते पण खूप थकलेले आहेत. पण त्यांना काळजी वाटते की जर मी हे दुरुस्त नाही केलं तर गॅस पूर्ण संपते. काळजी वाटत होती गॅस संपवून त्याच्यामुळं केली. झालं का सकाळची? तर काय टिप्स दे जर का तुम्ही. हां काय नाही, अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू काळजीपूर्वक तळावे. काळजीपूर्वक वापरावी अशी वस्तू. तिला साधारण तरी 4 वर्ष झाले साहेब. बरं ते राहू द्या, सकाळी करता येईन. आता झोप यायला लागली. तुम्ही बघू शकता मला खूप झोप आली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आहोनी जे ना तर आता पॅक केली आहे आणि सकाळी आता टेस्ट करणार आहोत. सकाळी चेक करायचे की चालू झाली का नाही. की दुकानामध्ये दाखवावं लागते. तर बघूया आपल्या घरच्या बायकांनी करणं जे आहे तर अशी केली आहे दुरुस्त. ते पण चिडत
चिडले होते ना तुम्ही माझ्यावर नाही. तर आता आम्हाला झोप येते, तर तुम्ही पण झोपा, सकाळी उठा आणि आमचा ब्लॉग बघा. तर आता तुम्हाला सकाळी दाखवून देते. चला ड्युटीवर टिफिन रेडी झालेत. बाय करा, बाय बाय. तर आहोनी जी रात्री 11 वाजेपर्यंत जी काय मेहनत केली होती शेगडी रिपेअर करण्यासाठी, तर ती सगळी वाया गेलेली आहे. तर तिला खोलून साफसफाई केली, त्याच्यानंतर थिनर टाकून जे ना तर सगळं तर क्लीन केलं, तरी पण त्याचा काही फायदा झालेला नाही. शेगडी आपली रिपेअर नाही झाली आहे. तर जसं की मी तुम्हाला बोलले होते की आत्ता झोपा, सकाळी उठून मी तुम्हाला सांगणारच आहे. तर सकाळी चालू केली पण ती नाही चालू झाली. तर आता तिला जे आहे ना दुकानामध्ये दाखवावं लागेल. तर आता आहो गेले ड्युटीवर. तर चला आजच्या ब्लॉगला इथेच बाय बाय करते मी.